सध्या तमाशा फडमालकांच्या कलाकारांवर हल्ले होत आहेत. सरकार मात्र म्हणावं असं लक्ष देत नाही. जी लोककला आहे जिवंत ठेवण्याचं काम फडमालक करत आहेत, परंतु त्यांचा जीव धोक्यात आहे. दुर्दैव आहे की महाराष्ट्रातली एक महापुरुष आमची विठाबाई मांग नारायणगावकर यांच्या नातवांडवरती वारसदारावरती हल्ला होतो आणि त्यांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कुणीही भेटलेलं नाही. साधा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या वारसदारांना कॉल करून त्यांची तब्येत कशी हे सुद्धा विचारलेलं नाही. याच्यापेक्षा हे दुर्दैव असू शकत नाही. या हल्ल्यामध्ये त्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यांचं मनोबल खचून गेलेलं आहे. ते भयभीत अवस्थेमध्ये आहेत आणि समग्र तमाशा फड आणि कलावंतांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे. ज्या महाराष्ट्राची ओळख सांस्कृतिक ओळख म्हणून आहे, ज्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचार म्हणून ओळख आहे, त्या महाराष्ट्रामध्ये जर कलावंत धोक्यात आला असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. आमच्या राज्य सरकारला कंगना राणावतच्या घरावर हल्ला होईल म्हणून शक्यता वाटली म्हणून तिला दर्जाची झेड दर्जाची सुरक्षा दिली जाते. म्हणजे बॉलिवूडच्या कलाकारांसाठी सरकार जागरूक आहे. त्या ठिकाणी बॉलिवूडमध्ये जे काही हल्ले होतात, बॉलिवूडमधले जे काही आत्महत्या होतात, त्याचं असणारं चॅनलवरती 24 तास कव्हरेज चालतं. परंतु आम्हाला दिवसा ढवळ्या मॉब लिंचिंग झाली. शेकडो लोकांनी आमच्या हल्ला केला आहे, आमच्या आया बहिणीला ओढलं आहे, त्यांच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना नागवण्याचा प्रयत्न केला आहे. का तर आम्ही तमाशा फडातले कलावंत आहेत. आमच्याकडे बघण्याची दृष्टी वेश्या म्हणून बघताय. आम्ही रस्त्यावर पडलेलं असं तुम्हाला वाटतंय? हे धक्कादायक आहे. हे जेवढं म्हणजे आजही महाराष्ट्रातल्या या लोकप्रतिनिधींना वाटतं की तमाशावर हल्ला झाला आहे, म्हणजे तमाशावर हल्ला झाला म्हणजे त्याची कदर नाही. पण हे कुठं लक्षात घेताय तुम्ही की यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस या ठिकाणी संरक्षण मंत्री होते, भारत चीन युद्ध सुरू असताना याच विठाबाई मांग नारायणगावकरच्या तमाशा फडाने सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी बॉर्डरवर बॉम्ब चालू असताना त्या ठिकाणी तमाशा केले आणि सांस्कृतिक चळवळीतून सैनिकांना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम केलं. हे सरकार विसरून गेलं. आज विठाबाई मांग नारायणगावकर यांच्या नावाने त्या ठिकाणी 10 लाखाचा पुरस्कार दिला जातोय. तो पुरस्कार सरकार देतंय, त्यांच्या नावाने देतंय, स्वतःचा उदो करतंय आणि त्या नातवांडवरती वारसदारावर हल्ला झालाय तर 1 रुपयाची मदत सरकार देत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. अतिशय निर्दयी आणि असंवेदनशील सरकार हे झालेलं आहे. याला तमाशा कलावंताशी काही घेणं देणं पडलेलं नाही. म्हणून मी या सगळ्या तमाशा फडाच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. आता आम्ही शांत बसणार नाहीत. आमच्या लेकीबाळी या दलित कुटुंबातून येतात. कोण करतं तमाशामध्ये काम? आदिवासी असतात, गरीब असतात, शोषित असतात, तमाशात काम करतात. म्हणून तुम्ही तुच्छतेने त्यांच्याकडे बघू नका. आम्ही या ठिकाणी त्यांच्या रक्षणासाठी आता तमाशाची पॅन्थर आघाडीसुद्धा उभा करून पुढं आलेलो आहेत. जर आमच्या महाराष्ट्रात कुणी नराधम तमाशा फडाला टार्गेट करत असेल तर त्याला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारासुद्धा आम्ही या माध्यमातून देतोय. आणि म्हणून येणाऱ्या काळात आम्ही संयुक्तिक बसतोय. आम्ही आमचे जे काही या सगळ्या तमाशा समितीचे जे काही सदस्य आहेत त्यांनासुद्धा घेऊन बसणार आहे आणि तमाशा महामंडळाला 100 कोटीचं अनुदान मिळालं पाहिजे. आम्हाला असणारं जे काय आम्ही कर्ज झालेलं, आमच्या कर्जाचं काय, शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन असतंय, आम्हीही करतो, त्यांच्याबद्दल संवेदना आहेत. पण आम्हा कलावंतांना सुद्धा त्या ठिकाणी कर्जमाफीचं धोरण असणार आहे की नाही. म्हणून आमच्यावर जे कर्ज आजच्या तारखेला आहे, कोरोनाच्या काळात आम्ही पूर्ण कोलॅप्स झालेलो आहेत, कर्जबाजारी झालेलो आहेत, सावकार आम्हाला जगू देत नाही, तमाशाच्या फडाची असणारी सुपारी कमी झालेली आहे, नवीन आधुनिक अनेक गौतमी पाटील सारखे शो आलेले आहेत आणि त्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या आहेत. आमचं मात्र 50-50, 100-100 लोकांचा संच आहे. आम्ही जगायचं कसं 1 लाख 1.5 लाखाच्या ह्याच्यामध्ये? तर याला सरकारने कला म्हणून आम्हाला ऑथेंटिक करून त्या ठिकाणी मोठं अनुदान दिलं पाहिजे. म्हणजे गोशाळेसाठी तुमच्याकडे अनुदान आहे पण तमाशा कलावंतांसाठी अनुदान नाही. आज नारायणगावची ओळख विठाबाई मांग नारायणगावकर यांच्यामुळे हे शहर कुणाच्या नावाने ओळखलं जातं आणि या शहरामध्ये विठाबाई मांग यांचं अस्तित्वच काही ठेवलेलं नाही. कुठे पुतळा विठाबाईंचा? बसस्टँड भव्य सुसज्ज, पण
पुतळा कोपऱ्यात दाबलाय, त्याच्या बाजूला पोलीस चौकी ठेवली, पुढं बॅनर लावलेत. अहो विठाबाई मांग यांचा जर पुतळा जर दिसत नसेल, तो जर दाबला जात असेल, तर याच्यापेक्षा अवमान काय असू शकतो? कलावंतांचा सर्व या ठिकाणी उभा पुतळा असलेला पहिला पुतळा आहे आमच्या विठाबाई मांग यांचा, आणि तो दाबलाय का बरं? बसस्टँडला फ्रंटला हा पुतळा उभा केला नाही का? त्यांचं राष्ट्रीय स्मारक असावं असं वाटत नाही? त्या राष्ट्रपती पुरस्कार प्रदान आहेत, आणि ते 2 जे पुरस्कार मिळालेत ते गावाची ओळख आहे या नारायणगावची, आणि ती अशी कोपऱ्यामध्ये दाबली म्हणजे तमाशा कलावंतांना त्यांचं अस्तित्वच टिकवायचं नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून आम्ही आजपासून एल्गार करतोय की तमाशांच्या फळांना कुणीही टार्गेट करू नका, त्यांना एकटं समजू नका. त्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत, त्या आमच्या आई आहेत, त्या आमच्या लेकी आहेत, त्या आमच्या बहिणी आहेत. त्यांच्या प्रति संवेदना असली पाहिजे. तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली पाहिजे. आमच्या रामभाऊ चौगुलेने सांगितलं, रोहितजींनी सांगितलं की 112ला आम्ही ऑन दी स्पॉट 7 कॉल केले, एकही कॉलचा रिस्पॉन्स नाही. पोलीस म्हणतोय की व्हिडिओ पाठवा, तुम्हाला किती लागलंय, किती लोक आहे, किती दुर्दैव आहे. त्या सगळ्या PIचं निलंबन झालं पाहिजे. ही कोणती निर्दयता आहे? कोणतं सरकार आहे? आमची सुरक्षाचं काय? तात्काळ महाराष्ट्रात त्यांना माहीत आहे जत्रा कुठं असतात, म्हणजे मंदिराला तुम्ही अ ब क दर्जा देता, मग त्या दर्जेमध्ये तुम्हाला हे कळालं पाहिजे की तिथं जत्रा आहे, त्या जत्रेमध्ये तमाशा येतो, तिथं महिला येतात, त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अलर्ट झालं पाहिजे. तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री यायचं असलं की मागं पुढं कॅनवा ठेवता येतो, पण कलावंत सुद्धा त्यांचं सुद्धा अस्तित्व आहे, ते सुद्धा चळवळ चालवत आहेत. त्यांच्या सुरक्षेचं काय? अरे निदान 4-5 लोक तरी त्यांच्या ट्रक सोबत द्या. आज त्या ट्रकीतून आमच्या आया बहिणींना ओढत होते, वडा ह्यांना बाजूला घ्या, वडा ह्यांना बाजूला घ्या. सामूहिक बलात्कार झाले असते, सामूहिक अत्याचार झाला असता, मणिपूर सारखी घटना घडली असती, कोण जबाबदार आहे? म्हणजे आम्हाला मॉब लिंचिंग सारखं ठेचून मारण्याचा प्रयत्न झालाय, तरी सुद्धा राज्य सरकार बोलत नाही. हे गृहमंत्री अतिशय निर्दयी आहेत, याचा आम्ही निषेध करतो. आणि आता आम्ही तमाशा फळांच्या कमिटीची बैठक घेऊन 8 ते 10 दिवसात आझाद मैदानावरती धडकणार आहेत. आम्ही आंदोलन करणार, एल्गार पुकारणार, आणि आमचे सगळे जगण्या मरण्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्न का आमचा आमदार होत नाही, का कलावंताचं प्रतिनिधित्व नाही? अरे आमदार तर सोडा, पण मंत्रालयात निदान एखादा प्रतिनिधित्व नेमा की ज्याच्याशी आम्ही थेट बोलू शकतो, ज्याच्याकडून आम्ही थेट आमच्या कलावंतांचा विकास साधू शकतो. यासाठी आम्ही संघर्ष करणार, आणि मुख्य प्रवाहात आम्हाला आल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला विठाबाई मांग नारायणगावकर यांचा जसा पुतळा दाबलाय, तसं आमच्या तमाशा कलावंतांचं सांस्कृतिक चळवळ दाबलेली, ती दगडाखाली दाबलेली, आणि या दाबणाऱ्या व्यवस्थेला आता आम्ही सोडणार नाहीत. रस्त्यावर उतरणार. आमचं महामंडळ, आमचा हक्क आणि आमची रक्षा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. नाही, गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. या सगळ्यांना अशोक खरातला भेटायला वेळ आहे, पण तमाशावाल्यांना भेटायला वेळ नाही. त्यांच्या इथं अन्याय झाला एवढा मोठा तमाशा फडात, तर ते भेटायला सुद्धा अन्याय, फोनसुद्धा केलेला नाही. म्हणजे किती असंवेदनशीलता आहे. कोणतं कुठं अडकलेत माहीत नाही, परंतु त्यांनी यांना खूप इझी घेऊ नये. एक लक्षात ठेवा, सरकार उभा करण्याची ताकद आणि त्याला संपवण्याची ताकद, पाडण्याची ताकद सांस्कृतिक चळवळीमध्ये आहे. फक्त ती जागी नाही आहे. ती जर जागी झाली, मग खासदार असू, आमदार असू, कुणी असू, पळता भुई थोडी होईल एवढं लक्षात ठेवा. आणि संवेदनशीलतेने खासदार आमदारांनी येऊन भेटावं एवढी असणारी अपेक्षा बाळगतो. यांचं मानधन वेळेवर मिळत नाही, वारंवार खेट्या माराव्या लागतात, तरी पंचायत समितीकडनं दखल घेतली जात नाही. नाही, आता आम्ही विंग तयार करणार, आणि कोण अधिकारी मानधन टाकत नाही त्याचं खाली मुंडकन वर पाय कसं करायचं आम्हाला माहीत आहे. आतापर्यंत अतिशय निरागसपणे एक कलाकार आहे, एक जबाबदारी आहे, महाराष्ट्रात आमची ओळख आहे, म्हणून आम्ही सांस्कृतिक वागलो, संविधानिक वागलो, संविधानिक वागतोय, त्याचा गैरफायदा घेऊ नका. या सर्वांसाठी कोणी लढणारं नाही असं समजू नका. आता दीपक केदार मैदानात आलेला आहे. कोणी जर मानधन रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याची नोकरी घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. उलट या मानधनात वाढ व्हावी, त्याची संख्या वाढावी, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आझाद मैदानावरती लढा देणार आहेत. येणाऱ्या काळात तमाशा फडातील कलावंत असतील, इतर सर्व कलावंत असतील, त्या सर्वांच्या अस्तित्वाचा लढा तीव्रपणे लढला जाईल. जसा शेतकऱ्यांचा लढला जातो, जसा इथल्या बहुजनांचा लढला जातो, जसा रोजगाराचा लढला जातो, तसा कलावंतांचा सुद्धा लढा
त्याच तीव्रतेने लढला जाईल एवढी दखल सरकारने घ्यावी। आणि जर मानधन कुणी राज्यामध्ये जर लेट टाकत असेल तर दीपक केदारला त्या कलावंतांनी फोन करावा, त्या अधिकाऱ्याला सरळ करण्याची जबाबदारी माझी आहे। तर विठाबाईंचा पुतळा नारायणगावमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तिथं अडगळीची जागा आहे, वस्तुस्थिती आहे, काय पर्याय तुम्ही काय सुचवाल, काय करायला हवं? बस स्टँडच्या रोडच्या फ्रंट साईडला भव्य असा पुतळा सरकारने तात्काळ निर्माण करावा। यात्रा झाल्या की या स्मारकासाठीची चळवळ आम्ही गतिमान करणार आहेत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्रामगृहामध्ये 1931च्या काळात तिथं राहिलेले आहेत, तिथं आमचा कोनशिला पण लावलेली आहे। त्याच्यामुळे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तात्काळ झालं पाहिजे। विठाबाई मांग स्मारकसुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे आणि बसस्टँडला सुद्धा विठाबाई मांग नारायणगावकर असं नाव देण्यात आलं पाहिजे। ही आमची भूमिका असणार आहे आणि याच्यासाठी आम्ही लढा उभा करणार आहेत। हे जर केलं नाही तर येणाऱ्या काळात इकडल्या लोकप्रतिनिधीला महागात पडेल असा सुद्धा इशारा देतो। मोहित भाऊ, आता तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतोय, तुमच्या काय भावना, तुम्ही काय सांगाल? नाही, नक्कीच वाणी साहेब, येणाऱ्या काळात हा पुतळा जो आहे तो बसस्थानकात लागला पाहिजे। मध्यंतरी आपल्या सर्व बाबभाऊ असतील, त्यांची टीम असेल, त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की ही जत्रा झाली का सेंटरला पुतळा घेऊन, हा पुतळा नाही, एक नवीन चांगला पंचधातूचा पुतळा तयार करून हाईट देऊन त्याला एक सुशोभीकरण करून टाकू म्हणले आपण तिथं। कुठे बसवणार? बस स्टँडच्या सेंटरला। आता केदार भाऊ आले, त्यांनी तुम्हाला सपोर्ट दिला, तुम्ही नाही म्हटलं तरी अडचणीमध्ये होते, सुरेश वाजगे त्यावेळेला आले, आता तुम्हाला एक मोठा पाठिंबा मिळतोय, एक चळवळ उभं राहणार आहे, तुमच्या काय भावना? नाही, नक्कीच वाणीसाहेब, मध्यंतरी त्यांना मी आमच्या मॅनेजरांच्या माध्यमातून ते कानावर घातली। ज्या टायमाला त्यांनी व्हिडिओ केला त्यावेळेला प्रत्यक्ष PI साहेबांशी बोलले, त्या टायमाला ते सूत्र हल्ले, तर तुम्ही तर आमच्यासोबत होता। त्याच्या 2-3 दिवसानंतर त्यांनी फोन केला, त्याच्यानंतर त्या प्रकरणाला इतकी गती आली, ते अजूनही त्यांना जामीन मिळाला नाही। म्हणजे अशी ही लोक आपल्यासाठी उभे राहू शकतात हे जाणवलं त्या टायमाला। खरंच विठाबाई नारायणगावकर यांनी या महाराष्ट्राच्या लोककलेसाठी काय केलं हे त्या टायमाला कळालं। म्हणजे हे नाव काय साधं सोपं नाही। जर त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्या टायमाला निवड झाली, बिनविरोध निवड झाली, विठाबाईंना राष्ट्रपती सुवर्णपदक, पारितोषिक पण नाही, सुवर्णपदक दिलं गेलं पाहिजे का? ह्या लोककलेला त्यांनी फार मोठा मान सन्मान दिलेला आहे। 62च्या नंतर चीन भारत युद्धानंतर नेपाळ आघाडीवर जाऊन कार्यक्रम केले, प्रत्येक ठिकाणी हिंदी, मराठी, गुजराती असे कार्यक्रम केले। त्या विठाबाईंच्या तमाशावर हल्ला झाला, हे फार दुर्दैव। आणि अनेक जणांचे फोन यायचे राहून गेले। आता हे बोलायचं नव्हतं पण बोलतोय, गावच्या लोकांनी खूप सपोर्ट केला, गावाने आम्हाला ताकद दिली, आम्ही तुमच्या पाठीशी घाबरू नका, दीपकभाईसारखे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, बरं वाटलं। आज महाराष्ट्रात कुठल्याच तमाशावर वाईट नजरेने बघत नाही लोक, हा त्याचा इम्पॅक्ट झाला आहे। आणि त्या परिसरात मला स्वतः PI म्हटलं की ती जत्रा स्वतः शांततेत चालल्यात त्यांच्या, म्हणजे तमाशा कलावंतांना मारल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे दाखवून दिलं। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।